आले मालक, तुम्हाला बघून आनंद झाला. काय सांगू मी तुम्हाला, बघून तो आनंद गगनात मावत नाहीये मालक. म्हणजे या संपूर्ण मानव जातीच्या वतीने सगळ्यात आधी तर मी तुमची हात जोडून माफी मागतो मालक. माफ करा आम्हाला. तुम्ही तर तुमच्या उघड्या डोळ्यांनी सगळं पाहताचे सर्रास काय चालू आहे ना, पाहताय ना तुम्ही. जर का तू माझं आता ऐकत असशील ना, तर माझ्यावर एक उपकार कर. पुढच्या जन्मात मला एक मुक जनावर कर. उघड्या डोळ्यांनी नाही पावते बाबा. आता 4-4, 3-3 वर्षाचे एवढे ते लहान लहान लेकर रे, कुठून सुचतं, कसं काय होतं, हॉस्पिटलमध्ये होतं, कधी शाळेत होतं. घे काहीतरी मनावरती. मला तरी वाटतं ना रे, का तू स्वतः आहे ना, तो एन्काउंटर स्पेशलिस्टचा आहे ना, तू असं रूप घे एकदम, आणि डायरेक्ट आहे ना इथं टोक, इथं फाडून टाके 4 चौघात, डायरेक्ट चौकात, भर चौकात फाड. त्याचे डोळे उघडणार. आम्ही माणसं आम्ही नाही करू शकत रे. हे संपलंय सगळं. सगळ्यांचे हात आहे याचे बांधलेले, कोणी काही नाही करू शकत. पण तुझ्याकडून होईल ते. काही कोणी कोणाचं नाही राहिलं. झालं काय या माणसाच्या जातीला? तू बनवलं काय होतं आणि घडतं काय? जाती जातींमध्ये वाद, धर्माधर्मांमध्ये वाद, नुसते वाद, जिकडं नाही तिकडं वाद. सांगून सांगून थकलो. अरे तू सांग तुझ्या भाषेत, देवापुढं झुका, माणसात देव उरला नाही. बाबा लोक म्हणते आम्ही देवापेक्षा मोठी. अरे काय चाललं तुझ्या दुनियेमध्ये राजा? थांबव बाबा, हे थोडेसे उपकार कर. पुढच्या जन्मात आहे ना मुक जनावर कर. नाही होणार रे, माझ्याकडून तर नाही होणार. जास्त बोललो असेल तर माफ कर बाबा. येतो.